आणि ईश्वराच्या संपद असेल तर आपलं पाप किती आहे त्याच्याप्रमाणे नामचिंतन आपल्याकडनं घडतंय का? तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नावच नाही पापाचे ऐसे केले नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पाप नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेचे. तेवढं नाम होतंय का घेणं? म्हणून ज्ञानदेव सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मोजू नका. मशीन लावलंय तुम्ही आता बोटात मोजाय. काय लावलंय? मला कधी हसायला येत की पाप माहित नाही पुण्य मोजता येतो. तसंच आहे ना. पुण्याची गणना होत आपल्याला ज्ञात नाही आपलं पाप किती आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जी प्रतिकूलता आहे ना भोगायला येते ती पापामुळे येते. तुकोबारांनी फार सुंदर आहे. लक्षात घ्या. गाथा वाचली पाहिजे. नित्य ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आमची गरजच उरणार नाही. शरद तुला सांगायचे तू वाचली ना तू आम्हाला उपदेश करते. श्रम करतोय माणूस परिश्रम करतोय त्या कर्मामध्ये सातत्य आहे. फल द्रुप होण्याची आता स्थिती निर्माण झाली आणि काहीतरी बिघाड होते. माणसं म्हणतात महाराज सगळं झालं कुठं माशी शिंकली. तुकोबाराया सांगतात मागच्या जन्मीचं पाप उभं आहे. या जन्मीचं पाप तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड हिताड. कधी दत्त म्हणून उभं राहील ना. तेवढं नामस्मरण होत नाही. मग शेष पाप राहतं. ते प्रतिकूलता दुःख जीवनामध्ये भोगायला लागतं. ते पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य सद्गुरूच्या कृपा प्रसाद. लक्षात घ्या. प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य ईश्वराकडे नाही. देव तराजू घेऊ नये. केले कर्म भोगा आले. त्रेतायुगातला वालीला मारलेला बाण द्वापार युगात प्रभास तीर्थावर भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याने परत घेतलाय. घेतलाय ना. पण संतांकडे तशी गोष्ट नाही. संत तुमचं प्रारब्ध बदल. अक्षर शस्त्रू असलेला गावबा. तुम्हाला माझा जन्मनाव गावबा आहे. मला बालपणी वाटायचे काय आईने नाव ठरवलं. आईला 2-3 वेळा विचारलं. आई म्हणले नावची म्हणजे जन्मनाव आहे ते. आणि जसं मग वाचन करायला लागलो संत चरित्र निहाळायला लागलो मग लक्षात आलं की शांतीप्रभू एकनाथ महाराजांकडे 2 सेवक होते. एक श्रीखंड्या तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना रांजण पाणी भरणारा आणि दुसरा होता गावबा. तो अक्षरशत्रू सई निशाणे अंगठा. त्याला मराठी धड बोलता पण येत नव्हतं. नाथबाबांचा वाडा साफ करायचा, सडा संवर्धन करायचं. आणि नित्य जसं आपल्या ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये 4 ते 5 ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे तसं वाड्यावर रामायण सांगायचे बाबा.
रोज दुपारी. आणि मग जहाजम सतरंजा टाका, बसा तिथं. आणि एक दिवस रामकथा चालू असताना नाथ महाराज म्हणाले की माझा मृत्यू लोकातील अवतार कार्य आता समाप्त होणार आहे, या दिनी मी निर्याण करणार आहे. श्रोते होते, नेत्रातून अश्रू येऊ लागले की आपल्या सद्गुरूचं, बाबांचं आपला आता वियोग होणार. रुदन सुरू झालं. पण काही चाणाक्ष श्रोते होते, ते म्हणले महाराज तुम्हाला तुमचा अवतार कार्य समाप्तीचा काळ दिन हा पुढे ढकलायला लागेल. ते म्हणले अशक्य आहे. ते म्हणले नियमाप्रमाणे ग्रंथ समाप्त जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जाता येणार. ते म्हणले असं काही नाही. ते म्हणले तुमचा सारखा ग्रंथ सांगेल कोण? पुढचा प्रश्न काय विचारला? नाथ मामांनी गालामध्ये मंद स्मित केलं आणि समोर खांबाला टेकून बसलेल्या गावाकडे भात केला. म्हणजे या गावा सांगेल विठ्ठला. सगळे श्रोते आश्चर्यचकित झाले. ज्याला शुद्ध मराठी नीट बोलता येत नाही, अक्षराचा त्याचा तपास नाही, शब्द ज्ञानाचा संबंध नाही, आणि नाथ बाबा सांगतायत ते ज्या ताकदीने रामरायाची कथा सांगतायत तशीच कथा उर्वरित भाग गावा सांगेल. बाबांनी आशीर्वाद दिला. नाथषष्ठीला निर्याण केलं आणि रामायणातलं उत्तरकांड गावबाने सांगितलं. हा सद्गुरूचा खोपा प्रसाद आहे. कथा कशासाठी सांगितली तुम्हाला मी? ती पुराणातली कथा नाही, इतिहास आहे. फॅक्ट 17व्या शतकातली कथा आहे. 16 सद्गुरू तुमचं जीवन पूर्ण बदलून टाकतात. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. प्राण नसलेलं निश्चेष्ट शरीर, त्याच्यामध्ये प्राण आणण्याचं सामर्थ्य सद्गुरू संतांमध्ये.